नमस्कार, मी सुरेश कोडितकर. यूट्यूबवरील ऑफबीट या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. आपल्याला माहिती आहे की ऑफबीटवर आपण नेहमी थोडे वेगळे विषय हाताळत असतो आणि त्या विषयाच्या सोबत काही सामाजिक किंवा काही अत्यंत महत्त्वाचे ज्वलंत विषय जे आपल्याला भविष्यात ज्याच्यावर आपल्याला कदाचित अनेक समस्यांचा सामना करावा लागेल असे पण विषय आपण हाताळत असतो. त्याच्यामधला सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे पुण्याला भविष्यात पाणी टंचाईचा जो सामना करावा लागणार आहे त्याबद्दल आपण सातत्याने विविध व्हिडिओच्या माध्यमातून आवाज उठवत आहोत. आज मला एक महत्त्वाचा विषय मांडायचा होता की आपण नैसर्गिक पाण्याकडून कृत्रिम पाणी म्हणण्यापेक्षा इतर संयंत्रांद्वारे स्वच्छ केलेल्या पाण्याच्या दिशेने कसे वळत चाललो आहोत हे मला या निमित्ताने सांगायचं आहे. की आपण जे बाटलीबंद पाणी पितो, ज्याला आपण स्वच्छ पाणी मानतो, ते पाण्याची बाजारपेठ ही साधारण 1991 साली 2 कोटी रुपये होती. आता साधारण गेल्या वर्षी म्हणजे 2023 साली ही बाजारपेठ साधारण 30,000 कोटी रुपयांची झाली आणि येत्या 6 वर्षात म्हणजे 2030पर्यंत ही बाजारपेठ ही साधारण 80,000 कोटी रुपयांवर पोचणार आहे. म्हणजेच आपल्याला नळाद्वारे जे स्वच्छ पाणी आपल्या घरापर्यंत येतं त्या पाण्याच्या ऐवजी आपण दिवसेंदिवस विविध संयंत्रांद्वारे किंवा विविध कंपन्यांनी त्यांच्या इथं शुद्ध केलेलं पाणी आपण स्वीकारत चाललो आहोत असं या निमित्ताने मला म्हणावंसं वाटतं. 2023 साली आपण जे घरी फिल्टर्स वापरतो ते रिव्हर्स ऑस्मॉसिस असेल किंवा इतर काही पद्धतीने ते पाणी नळाला आलेलं पाणी स्वच्छ करून देत असतील असे जे विविध संयंत्र बाजारात आहेत ज्याला आपण सर्वसाधारण भाषेत फिल्टर म्हणतो, त्या फिल्टरची बाजारपेठ ही गेल्या वर्षी साधारण 11,000 कोटी रुपयांची होती आणि हीच बाजारपेठ येत्या 5 ते 6 वर्षात म्हणजे 2030पर्यंत ही 50,000 कोटी रुपयांवर जाऊन ठेपणार आहे. आणि मला त्यानिमित्ताने हेच सांगावंसं वाटतं की स्थानिक स्वराज्य संस्थांची जी पाणीपुरवठ्याची जबाबदारी आहे ते पाणीपुरवठा ते करत असतील नसतील, त्याच्यामध्ये काही त्रुटी उणिवा असतील, कमतरता असतील, तरी पण लोकांच्या घरापर्यंत जाणारं पाणी हे पुन्हा लोक त्यांच्या फिल्टरमधून स्वच्छ करून घेत आहेत. अनेक ठिकाणी मी ज्याप्रमाणे आपल्याला घरी गॅसचा सिलेंडर पोच केला जातो त्याचप्रमाणे 20 लिटरचे जार हे टेम्पोमधून येऊन पोच करायचे सुद्धा लोक सेवा देत आहेत. त्यामुळे गॅस सिलेंडर, स्वयंपाकाच्या गॅसचा सिलेंडर ज्याप्रमाणे घरी येतो त्याचप्रमाणे इथून पुढे स्वच्छ पाण्याचे जारसुद्धा घरपोच पोचवण्याची सुविधा ग्रामीण भागातसुद्धा ही सुविधा सुरू झालेली आपण पाहू शकतो. आणि ह्या गोष्टीकडे जर आपण वेळीच लक्ष दिलं नाही तर आपल्या संपूर्ण देशाला, आपल्या महाराष्ट्राला, आपल्या पुण्यालासुद्धा फार मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की बँगलोर ही जवळपास 1,00,000 कोटी रुपयांचं महसूल 1,00,000 कोटी रुपयांचं व्यवहार करणारी सिलिकॉन व्हॅली होती. त्या बँगलोरची लोकसंख्या 1,20,00,000 आहे आणि बँगलोर शहराला कावेरी नदीतून 100 किलोमीटरवरून पाणीपुरवठा केला जातो आणि ते साधारण 457 मीटरचं त्यांचा हेड आहे ढोबळमानाने आणि साधारण त्यांना ते पाणी आणून ते शुद्ध करतात, पुरवतात. शिवाय बँगलोरमध्ये 3,500 एकरांवर 210 तलाव होते. आता हे त्याच्यामधले किती अस्तित्वात आहेत, कितींचं हे झालं आहे माहिती नाही. आणि त्या तलावांच्या असण्यामुळे त्या काळात बेंगलोर शहरात साधारण 100 फुटावर कूपनलिकांना पाणी लागत असे. आता परिस्थिती अशी आहे की हे तलाव सुकले, कालांतराने कोरडे पडले, नागरीकरणाच्या रेटात ते बुजवण्यात आले आणि आता बेंगलोर शहरात 1800 फूट खोलीवर गेलं तरी त्यांच्या बोरला पाणी लागत नाही अशी भीषण परिस्थिती आहे. आपली काय पुण्याची परिस्थिती होईल याचा आपण वेळीच विचार करायला हवा. आपण जर ह्या भ्रमात राहिलो की आपल्या उशाशी 4 मोठे धरणं आहेत आणि ते पाणी आपल्याला पुरेल तर या भ्रमातून आपण लवकरात लवकर बाहेर येण्याची गरज आहे. याच्याबद्दल मी मागच्याही काही व्हिडिओमध्ये बोललेलो आहे. आता जागतिक हवामान बदलाचं जे संकट आहे त्याच्यापासून आपण अलिप्त राहू शकत नाही. हवामान बदलामुळे जे विविध परिणाम झाले त्याच्याबद्दल आपण येत्या काही व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. पण हवामान बदलाचा इतर देशांना फटका बसला आणि त्यांच्याकडे ज्या नैसर्गिक घटना घडल्या म्हणजे उदाहरणार्थ सिलिकॉन व्हॅलीमध्ये कॅलिफोर्नियाच्या सिलिकॉन व्हॅलीमध्ये सलग 4 वर्ष दुष्काळ पडला. ऑस्ट्रेलियाला सलग 9 वर्ष आवर्षणग्रस्ततेचा सामना करावा लागला. त्यामुळे आपल्यालासुद्धा ह्या गोष्टी आज ना उद्या सहन कराव्या लागणार आहेत. आपला पाऊस पडतो आहे, धरणात पाणी साठते, नळाला पाणी येतं आहे म्हणून आपण सुखात
एका वेगळ्या वातावरणात रममान राहिलो तर आपल्याला येणारं संकट कधी आपल्या उंबरठ्यावर येऊन टेपलं आहे हे समजायची सुद्धा आपल्याला शुद्ध राहणार नाही. तर ऑस्ट्रेलिया आणि कॅलिफोर्नियाच्या सिलिकॉन व्हॅलीला जेव्हा ह्या संकटाचा सामना करावा लागला तेव्हा त्यांनी काय केलं असेल तर त्यांनी पाण्याशी संबंधित सगळ्या विभागांना एकत्र केलं आणि प्रत्येक विभाग आपापल्या परीने कसं पाणी बचत करू शकतो याचा आराखडा तयार करायला सांगितला. त्याबरोबर त्यांना काम करायला सांगितलं. जे पाणी बचत करतील त्यांना सवलत दिली. जे पाण्याची उधळपट्टी करतील, पाण्याच्या नुकसानीकडे लक्ष देणार नाहीत, त्यांना दंड लावला. यांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली आणि आज त्यांनी त्या संकटावर मात केलेली आपण पाहू शकतो. यासाठी त्यांनी काय केलं तर जलतज्ञ असतील, शास्त्रज्ञ असतील, उद्योगपती असतील, व्यापारी असतील, अशासकीय संघटना असतील, त्याच्यानंतर नागरिक असतील, ह्या सगळ्यांची मोड बांधली आणि त्यांना रिसायकल, रियूज म्हणजे पुनर्वापर, त्याचं त्या सांडपाण्याचं पुन्हा शुद्धीकरण करून ते वापरात आणायचं. पिण्याचं पाणी हे फक्त पिण्यासाठीच वापरायचं. इतर कामांसाठी म्हणजे पुनर्वापर केलेलं पाणी वापरायचं. असे विविध उपाय त्यांनी अंमलात आणले आणि आपल्यालासुद्धा हेच करायची वेळ येणार आहे. म्हणून हा मी व्हिडिओ यासाठी तयार केलेला आहे की आपल्या भविष्यात आपल्यापुढे एक फार मोठं संकट येऊ ठाकलेलं आहे त्याची जाणीव करून देण्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर बाकीच्या देशांनी जो उपाय केला, सगळ्या शासकीय विभागांना एकत्र आणलं, त्याच अनुषंगाने आपणही पाणीपुरवठा विभाग असेल, कृषी विभाग असेल, जलसंपदा विभाग असेल, जलसंधारण विभाग असेल, महाराष्ट्र औद्योगिक MIDC ज्याला म्हणतो विकास MIDC तो असेल, त्याच्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था असतील, जिल्हा परिषदा की जिथं ग्रामीण पाणीपुरवठा विभाग असतो, लघु पाटबंधारे विभाग असतो, या सगळ्यांना एकत्र आणून त्यांची मोड बांधून पाण्याचा जास्तीत जास्त बचत कशी करता येईल, पाणी साठवण कशी करता येईल, पाण्याचा प्रत्येक थेंब हा साठवून अडवून तो जमिनीत कसा जिरवला जाईल, भूजल पातळी कशी वर आणली जाईल आणि सांडपाणी असेल, वापराचं पाणी असेल त्याचा पुनर्वापर करून ते पाणी बागेसाठी, शेतीसाठी, इतर लॉन्ड्रीसाठी म्हणा किंवा कारखान्यांसाठी कसं देता येईल हे आपण करून महसूल वाढीसाठी प्रयत्न करायला हवा. आणि पिण्याच्या पाण्यावर येणारा जो जलताण आहे तो आपण कमी करायला हवा असं मला या निमित्ताने सांगावं असं वाटतं. म्हणून हा आजचा व्हिडिओ तयार केलेला आहे. जलताणातून स्वावलंबनाकडे आपल्याला जायचं आहे. हेच ह्या व्हिडिओच्या निमित्ताने मला सर्वांच्या लक्षात आणून द्यायचं आहे. आपल्याकडे शहरी भागात आपण मिळकत कर भरतो ज्याच्यामध्ये पाणीपट्टी समाविष्ट असते, पण इतर ठिकाणी ग्रामीण भागात असेल, नगर परिषद पंचायतींचा पाणी पुरवठा असेल, तिथे ग्रामीण भागात पाणीपट्टी भरली जात नाही. शासनाने केलेल्या पाणीपुरवठ्यावर अवलंबून राहण्याची वेळ म्हणजे अटीतटीला आलं तरच ते पाणी वापरायचं अशी परिस्थिती असते. अन्यथा लोकांना त्यांच्या विहिरी असतील, बोर असतील, झरे असतील, कुंडा असतील त्याचंच पाणी लोक वापरतात. शासनाच्या प्रादेशिक योजना असतील, स्वतंत्र योजना असतील त्याच्यावर जास्त अवलंबून राहत नाही आणि पाणीपट्टीची वसुली आणि वीज देयक अदा करणे ते अदा केलं जात नाही. म्हणून अनेक पाणीपुरवठा या धूळ खात पडलेले आहेत, त्यांचा वापर होत नाही. याच्यामुळे शासनाचे कोट्यवधी रुपये त्याच्यात गुंतून पडलेले आहे. या समस्यावर सुद्धा आपल्याला विचार करावा लागेल. टँकर मुक्तीकडे जायचं असेल तर ह्या सगळ्या जागतिक हवामान बदल, पर्जन्यमान, त्याची साठवणूक किंवा त्याची अडवणूक, त्याची साठवणूक आणि प्रत्येक थेंबाचा काटेकोरपणे वापर आणि सगळ्या विभागांनी एकत्र येऊन काम करणे याच्यावर लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. हेच माझं या व्हिडिओच्या निमित्ताने सांगणं आहे. तुमचे काय विचार आहेत त्याच्याशी मला अवगत करा. तुमचे काही कॉमेंट्स असतील, अभिप्राय असतील तर तेही मला लिहून कळवा. माझा हा ऑफबीट यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि समविचारी लोकांपर्यंत माझा हा चॅनल पोचवा अशी मी तुम्हाला विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.